कथा गीता कुठे गेली भाग 6. लेखक अनंत जोशी. अभिवाचन अदिती पालिमकर. दुसऱ्याच दिवशी मी प्रकाशला एक लांबलचक पत्र टाकलं. तेही गोंदियाच्या पत्त्यावर. सगळी घटना समजावून सांगितल्यासारखी लिहिली. कोणत्या परिस्थितीत हा सर्व प्रकार घडला व आज पण आमचे काय संबंध आहेत ते खुलासेवार लिहून दिलं. त्याला आगाऊ पूर्वसूचना दिली की कोणत्याही परिस्थितीत हे कुणालाच सांगू नये. मला माहीत होतं की त्याला हे सर्व वाचून आश्चर्याचा धक्का बसेल. त्याला असं वाटेल की ताबडतोब बिहारमध्ये यावं आणि मला व गीताला भेटून सगळं समजून घ्यावं व समजावून सांगावं. माझं दारू पिणं एकदा सुरू झालं ते सुरूच राहिलं. पाठकबरोबरची मैत्री छान चांगली होती, पण त्याच्यासोबत ही नशा पाण्याची सवय लागूनच गेली. रविवारी पुष्कळदा दुपारीच हे सर्व मैफिल जमावून मजा करायचे व नंतर थोडी झोप काढून संध्याकाळी रांची किंवा रामगडला फिरायला जायचे. पाठक नेहमी हसतमुख राहायचा. दुसऱ्याची थोडीफार थट्टा करायची, पण त्याला सवय होती. कोणतंही बोलणं, कोणतंही वाक्य, कोणताही विचार पूर्ण स्पष्ट शब्दात, काही विशेष भावना न ठेवता तो सांगून जायचा. पण जेव्हा पीत राहायचा तेव्हा वाटायचं की जणू मनाच्या आतमध्ये काही दुःख लपवून ठेवलं आहे. जणू ते दुःख विसरण्यासाठी, दाबण्यासाठी तो दारूचा आश्रय घेतोय. त्याला हळूच चुचकारून काही मोकळं करण्याचा, दुःखात सहभागी होण्याचा, राजदार होण्याचा मी प्रयत्न करून पाहिला होता, पण त्यानं दाद दिली नाही. त्याचं राहणं, त्याचे कपडे लत्ते नेहमी टापटिपीनं असत. त्याच्या गोऱ्या चौकोनी चेहऱ्यावर आत्मविश्वास असे. त्याचं धारदार नाक तो व्यवस्थित निर्णय घेणारा, दुसऱ्यावर छाप पाडणारा आहे असं वाटत राहायचं. डोळे पण अगदीच टपोरे, थोडीशी निळसर झाक असलेले होते. उंच पुरा, अगदी पारदर्शी व प्रभावी व्यक्तिमत्वाचा धनी असलेला हा गडी कंपनीत एक वेगळं स्थान बनवून होता. केवळ 2 वर्षाच्या नोकरीतच एका सेक्शनचा इन्चार्ज झाला होता. एका रविवारी दुपारी आमची बैठक जमलेली होती. मी पाठकला विचारलं, सध्या पॉवर स्टेशनमध्ये इतका कामगार संघर्ष, लेबर ट्रबल वाढत आहे, तर कुठे इरेक्शनचं काम बंद तर नाही ना होणार? हे ऐकून सेलुकर मध्येच म्हणाला, तुला तर आपल्या नोकरीची जास्तच चिंता लागून राहिली आहे. मी पटकन म्हणालो, काय करणार, मी विवाहित आहे. तर पाठक गमतीनं म्हणाला, आणि नवीन बाळ पण येणार असेल. मी काहीच म्हटलं नाही. थोडंसं स्मित केलं आणि गंभीर होत पाठकला परत म्हटलं, काय होईल? पाठक म्हणाला, मला कशाला विचारतोयस? मी म्हटलं, मी तुलाच विचारू शकतो, कारण तूच या सर्व बाबतीत ज्ञानी आहेस, माहीर आहेस. पाठक म्हणाला, काही इरेक्शनचं काम वगैरे बंद होत नाही. हा कामगार संघर्ष, आंदोलनं अशीच सुरू राहणार आणि कंपनीचं काम पण जसं सुरू आहे तसंच सुरू राहणार. तू कशाला चिंता करतोयस? ते करायला सुनार साहेब आणि पंडित साहेब आहेत ना. सेलुकर म्हणाला, छोडो यार, आणखीन काही चर्चा करा. रविवारच्या दिवशी पण कंपनीची चर्चा करायला आपण इथे बसलो आहे का? चला आधी आपापले ग्लास रिकामे करा. मग पाठकनं सिनेमाबद्दल बोलणं सुरू केलं. मी पण इंग्लिश चित्रपट, क्लिओपात्रा, पॅटर्न व डॉक्टर जिवागो यांच्याबद्दल सांगितलं. जेव्हा हिंदी सिनेमांची गोष्ट निघाली तेव्हा मुघल आझमचा पण उल्लेख झाला. पाठक म्हणाला की तो सिनेमा भव्य दिव्य असाच होता. मी म्हणालो की इंग्लिश सिनेमे पण खूप भव्य असतात, कारण त्यांचे निर्माते त्यावर भरपूर खर्च करू शकतात आणि ते सर्व खर्च केलेले करोडो रुपये ते पूर्ण जगातून सिनेमा प्रदर्शित करून वसूल करू शकतात. त्या सिनेमातले कलाकार कसून मेहनत घेऊन भूमिका करतात. पाठक म्हणाला, खरं आहे, डॉक्टर जिवागो पाहताना मी पण दंग होऊन गेलो होतो. शेखरन, जो आत्तापर्यंत चुपचाप पीत बसला होता, तो पटकन म्हणाला, ज्युली क्रिस्टी मार्व्हलस ॲक्टिंग. व्हेन इन वन सीन इन द लायब्ररी शी विप्स सायलेंटली इन नियर डार्कनेस, आय फेल्ट लाईक विपिंग माय सेल्फ. पाठकचा ग्लास तोंडाला लागलेला होता. तो काही म्हणणार तितक्यात त्याला जोरानं उचकी लागली. सेलुकर म्हणाला, पाठक, कुणीतरी तुझी आठवण काढतंय. पाठक म्हणाला, आता कोण मला आठवणार यार. पण पटकन गोष्ट बदलून माझ्याकडे पाहून म्हणाला, तू तर डॉक्टर जिवागो कादंबरी पण वाचली आहेस ना? मी म्हटलं, हो वाचली आहे. त्यात बॉरिस
पॉस्टरनॉकनं कुणातून लिहिलं आहे, आय विल राईट युअर मेमरी इन टू अ एकिंग टेंडरनेस अँड देन आय विल ऑल्सो गो. मी तुझी आठवण दुखावणाऱ्या छळणाऱ्या भावनाप्रधानतेतून लिहून काढीन आणि नंतर मी निघून जाईन. तेवढ्यात रामसिंगनं येऊन विचारलं, खाना लगाओ साहब. पाठक ओरडला, साले रामसिंग. मी रामसिंगला म्हटलं, तू लवकर बाहेर जा. पाठकचा चेहरा वेगवेगळ्या भावनांनी मुद्रांनी भरलेला होता. आधीच्या करुण ओळींचा प्रभाव आणि नंतर आलेला रामसिंगचा राग, दोन्हींचं मिश्रण वेगळंच होतं. पाठक म्हणाला, यार पांडे, तुझ्याशी डॉक्टर झिवागोबद्दल परत कधी फुरसतीत विस्तृत चर्चा करू. आज या रामसिंगनं मूड खराब केला. मी म्हटलं, ठीक आहे, मी चालतो, तुम्ही जेवून घ्या. मी घरी आलो तर गीता माझी वाट पाहत होती. ती आज काहीच बोलली नाही, नाहीतर नेहमी काहीतरी टोमणा मारल्यासारखं ती बोलत असे. आज गंभीर होऊन बसली होती. जेवल्यानंतर मी बिछाण्यावर थोडा वेळ पसरलो. ती स्वयंपाकघरात होती. मी गीता गीता आवाज दिला, पण ती आली नाही. मी किचनमध्ये गेलो. तिला मागूनच बाहुपाशात घेऊन विचारलं, माझ्यावर खूप नाराज आहेस का? ती म्हणून गेली, तुम्हीच नाराज आहात म्हणून प्यायला निघून जात असता. ती म्हणून गेली, तुम्हीच नाराज आहात म्हणून प्यायला निघून जात असता. ती बोलून गेली, पण एकदम स्तंभित झाली. मी तिला पकडून होतो. माझे हात तिच्या कमरेभोवती आवळले होते व पूर्ण शरीर मागून बिलगून होतं. माझा चेहरा तिच्या चेहऱ्यावर गरमागरम श्वास फेकत होता. ती नाराजीचं बोलून स्वतःच फसली होती. मी तर नाराज राहणारच होतो, कारण त्याचं कारण तिच्या स्वाधीन होतं. मला फक्त थोडी सूट हवी होती. तिला आपल्या आणखी जवळ घेण्यासाठी मी अचानक विचारलं, माझी नाराजी दूर करशील? ती म्हणाली, का नाही, जरूर दूर करेन. असं म्हणून तिनं थोडं तोंड वळवून माझ्या गालांवर चुंबन दिलं. मला तर एकदम हायसं वाटलं व मी पटकन तिला वळवून बाहुपाशात घेऊन तिच्यावर प्रेम वर्षाव केला. ती वितळू लागली होती. आज रविवार असल्यानं ती तिचे लांब केस न्हायलेली होती. केस तसेच मागे पुढे विखुरले होते. समोर आलेल्या त्या केसांच्या पेडातून एक सुगंध मला उत्तेजित करत होता. इतक्यात बाहेरून रामसिंगनं आवाज दिला, मेम साहब, मैं बाजार जा रहा हूं. दरवाजा उघडल्याबरोबर मी रामसिंगवर बिथरलो, साले रामसिंग. रामसिंग आधी काहीच बोलला नाही. गीतानं त्याला पिशवी आणि पैसे दिले. रामसिंग म्हणाला, गेस्ट हाऊसमध्ये पाठक साहेबांनी साले रामसिंग म्हटलं, आता हे साहेब म्हणतायत, मला समजत नाहीये असं मी काय केलंय? गीता त्याला म्हणाली, ठीक आहे, तू जा आता. व परत स्वयंपाकघरात काम करू लागली. मी आवाज देऊन बोलवलं तर म्हणाली, आता मी एकदम येणार नाही, पुष्कळशी भांडी घासायची आहेत. तुम्ही पण इकडे येण्याची तसदी घेऊ नका. परत बोलता बोलता ती अलिप्त व्यवहाराच्या अधीन झाली होती. शब्द केवळ भावनाहीन उरले होते. मी चुपचाप दुपारच्या त्या आळसावलेल्या गरमीत झोपून गेलो. एक दिवस मला आईचं पत्र मिळालं. तिनं लिहिलं होतं की तू जेव्हापासून गेला आहेस तेव्हापासून एकदा पण आला नाहीस. एखादी लहानशी रजा घेऊन येऊन जा, तुला भेटावंसं वाटतंय. एका चुलत बहिणीचं लग्न होतं, तर ती तारीख पण लिहून दिली होती. आता मी पेचात सापडलो होतो. मी ते पत्र गीताला दाखवलं. ती म्हणाली, तुम्ही जा, मी एकटी इथे राहीन. मी म्हटलं, नाही नाही, मी तुला एकटं सोडून जाऊ शकत नाही. इथले लोक काय म्हणतील? मी तुला इथे सोडून घरी जाणं अशक्य आहे. ती म्हणाली, तर चला मग, आणि छातीला माती लावून हिंमत बांधा. मला घेऊन चला सोबत आणि तुमच्या व माझ्या घरी सांगा की आपण लग्न केलं आहे. मी म्हटलं, तुला समजत नाही का? तिथे पोचल्यावर सगळ्यात आधी तुझे वडील मला पोलिसात देतील. तुझ्या सावत्र आईच्या म्हणण्याप्रमाणे ते चालणार आहेत. तुझ्या आई तर आमच्या कुटुंबाचं, घरच्यांचं जगणं कठीण करून टाकेल. पूर्ण मोहल्ल्यात, वेटाळात, सगळीकडे बदनामी करेल. मी तर विचार करून थकून चाललो आहे. आपण कोणत्या कोर्टात जाऊन मॅरेज सर्टिफिकेट घेतलं आहे, जे दाखवून मला पोलिसातून सुटका मिळेल? तिचे डोळे भरून आले. ती एकदम रडू लागली. मी तिला म्हटलं, असं एकदम घाबरून कसं चालेल? यातून काहीतरी मार्ग निघेल. गीता रडत रडत म्हणू लागली, नाही सतीश, मला तर जगायचीच इच्छा नाही आहे.
मला तुमच्या जीवनातून मुक्त करा, मी कुठेतरी जाऊन जीव देईन. नाही म्हणत मी तिच्याकडे आवेगलो. तिच्या बाहुपाशात जाऊन तिला बाहुपाशात घेऊन खोल आवाजात म्हणालो, नाही गीता, तू मला सोडून कुठेच जाऊ नकोस. मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही. मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही. मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही ग. असं म्हणून मी पण मुसमुसून रडायला लागलो. ती माझ्या डोळ्यातून येणारी आसवं पदरानं बसू लागली. आज मी पूर्ण बरसू लागलो होतो, मोकळं होत होतो. रडत रडत मी म्हणालो, मी नागपूरला घरी जाणार नाही. तुला सोडून कधीच कुठेच जाणार नाही. जेव्हा सर्व गोष्टी उघडकीस यायची वेळ होईल तेव्हा पाहिलं जाईल. तू पण कधी आत्महत्येचा विचार नाही करायचा. वचन दे तू मला. वचन दे आधी तू मला. या घटनेनंतर 4-5 दिवस चिंतामग्न असण्यातच गेले. आमच्या एक दुसऱ्याच्या चिंता आम्हाला सतावत होत्या. तिची चिंता मला करावी लागत होती आणि की परत तिच्या मनात आत्महत्येचे विचार यायला नकोत. आणि तिच्या मनात बहुतेक ही चिंता होती की मी नागपूरला घरी कसा जाऊ शकेन. तसं म्हटलं तर या घटनेनं आम्ही दोघं अधिकच जवळ आलो होतो, बांधले गेलो होतो. तिच्या डोळ्यात आता मला प्रेमाचा महासागर उचंबळत आहे असं वाटत राहायचं. रात्री ती मला झोपेत बिलगून जात होती आणि मी पण तिच्या शरीराला थोपटत बाहुपाशात घेऊन झोपत असे. मग एखाद्या लहान मुलीसारखी ती मला आवेगून झोपून जात असे. तिच्या सान्निध्यानं माझ्या शरीरात रोमांच उत्पन्न होत होते, पण आता जबरदस्ती करायची नव्हती. तिला जेव्हा वाटेल तेव्हा ती पूर्ण समर्पण करेल याची मला शाश्वती होती. त्यामुळे मी पण तिच्यासारखा मनावर संयम करू लागलो होतो. भाग 6 समाप्त. क्रमशः. धन्यवाद.